नमस्कार. 1947 ते 2023 या मालिकेतला हा तिसरा भाग. आधीच्या दोन भागात म्हटल्याप्रमाणे या तीन भागांच्या मालिकेमध्ये एक भाग अर्थकारणाविषयी, एक भाग समाजकारणाविषयी आणि एक भाग राजकारणाविषयी असं बोलण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातल्या पहिल्या समाजकारण आणि अर्थकारण याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्याविषयी अत्यंत कृतज्ञ आहे. या मालिकेच्या या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ ऑगस्ट 2023 पर्यंतच्या भारतीय राजकारणाचा काही प्रमाणामध्ये वेध घेण्याचा प्रयत्न असा हा आजचा व्हिडिओ. आणि म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल किंवा शीर्षक भारतीय राजकारण 1947 ते 2023. या 76-77 वर्षातल्या आपल्या देशाच्या राजकारणाचा, अगदी राष्ट्रीय आणि राज्यीय राजकारणाचा विचार करायचा झाला तर काही गोष्टी फार मोठ्या प्रमाणावरती बदलल्या, चर्चेचे विषय बदलले, मुद्दे बदलले आणि काही प्रमाणामध्ये आपण जुनेच मुद्दे या ना त्या स्वरूपामध्ये चघळत राहिलो अशी ही गणित आहेत. मग ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे की बदलत्या भारतीय समाजकारणाची आणि मानसिकतेची लक्षणं आहेत, हाचा प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्यांनी दिलेलं बरं पडेल. एक गमतीचे आणि विरोधाभासाचे मुद्दे मोठे प्रचंड आहेत. आता ज्या वेगानं, ज्या उत्साहानं, ज्या डामडौलानं एकंदरीतच भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी केली, त्यावेळेला त्या तुलनेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची 25वी आणि 50वी वर्ष झाली का याचा विचार करावा लागेल. आणि तसा जर विचार करायचा झाला तर 1972 साली एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं, 1997 साली एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं आणि 2023 साली एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं. अगदीच त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर 97 साली अटलजी पंतप्रधान होते, 2023 साली मोदीजी पंतप्रधान आहेत आणि 1972 साली इंदिराजी पंतप्रधान होत्या. परंतु याच्यात लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की इंदिराजींचं त्यावेळचं सरकार हे पूर्ण बहुमताचं सरकार होतं. 1971च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती प्रचंड मोठ्या बहुसंख्येनं निवडून आलेलं ते सरकार होतं. 1997चं अटलजींचं सरकार हे खरं सांगायचं म्हणजे आघाडी सरकार होतं. पण 2023 ह्या साली मोदीजींचं असलेलं सरकार हे पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचं सरकार आहे. पण या तिन्ही वेळच्या सरकारांमध्ये असलेलं एक साम्य लक्षात घेण्याजोगं आहे की इंदिराजी, अटलजी, मोदीजी हे तीनही पंतप्रधान असे आहेत की स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातले जे काही मोजके नेते आहेत, जे स्वतःच्या पक्षाच्या बाहेर एक व्यक्ती म्हणून आपलं अपील राखून होते, या कॅटेगरीमध्ये मग ती भली बुरी याची चर्चा किंवा कारण किंवा त्या तीव्रतेचं स्वरूप ही गणितं वेगळी आहेत. म्हणजे एक्सटेंट आणि फोर्स याच्यामध्ये फरक होऊ शकतो, पण फॅक्ट मध्ये फरक होऊ शकत नाही की या तीनही व्यक्तींचं त्यांचं असलेलं राजकीय अपील हे त्यांच्या पक्षाच्या पलीकडे जाणारं होतं. आता त्यांना त्याची स्वतःला किती पूर्ण कल्पना होती आणि काय पद्धतीने त्यांनी ते अंमलात आणलं किंवा राबवलं याच्यामध्ये कालसापेक्षता मोठी आहे. आणि असं असूनही 72, 97 आणि 2023 याच्यामध्ये स्वातंत्र्याचे 25 वर्षाचा टप्पा, 50 वर्षाचा टप्पा आणि 75 वर्षाचा टप्पा पार करताना ज्या पद्धतीचं एक सादरीकरण किंवा साजरेकरण झालं त्याच्यामध्ये फरक आहे. हे भारतीय राजकारणातला फरक इथं लक्षात घेण्याजोगा आहे. मग त्याची जर थोडी छिद्रान्वेषी चर्चा करायची झाली तर एक गोष्ट लक्षात घेता येईल की अलीकडच्या काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये डबल इंजिन नावाचा प्रकार सगळेच जण वापरतात. त्याचा अर्थ असा आहे की केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर त्याच्यामधनं प्रश्न सुटायला मदत होते. मणिपूरच्या प्रश्नावरती अनेक जणांचं मत असं आहे की मणिपूरमध्येही भाजपचं सरकार आहे आणि 2014 पासूनही केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. मग जर डबल इंजिन हा कोणत्याही प्रश्नावरच्या समस्येचं उत्तर असेल तर मणिपूरची समस्या आलीच का? गेल्या 2014 पासून आता केंद्रात ही सत्ता आहे, मधला काही काळ राज्यामध्येही भाजप हा सहभागी पक्ष होता. मग त्यावेळेला नेमकं गणित काय झाली? पण खरं सांगायचं म्हणजे डबल इंजिन हे गणित कोणत्याही प्रश्नावरचा रामबाण उपाय नव्हे, सार्वकालिक तर जरा सुद्धा नव्हे आणि सार्वत्रिक तर बिलकुल नव्हे असं अधोरेखित करणं हेच मुळी या 77 वर्षाचं राजकारण आहे. कारण 1947 ते 1971 अगदी 1975 या पहिल्या प्रदीर्घ काळाचा विचार केला, जवळजवळ 27-28 वर्ष, तर असं लक्षात येतं
की अगदी मोजके अपवाद वगळले या 28 वर्षातले तर केंद्रात एकमुखी एक हाती काँग्रेसचं सरकार होतं, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि असं असूनही 1971-72 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची 25 वर्ष साजरी करत असताना जर तत्कालीन केंद्र सरकारला गरिबी हटावचा नारा द्यावा लागत असेल तर या 25 वर्षात नेमकं काय झालं याचं गणित विचारावं लागतं. आणि याचाच अर्थ असा की 1947 असू दे किंवा 2023 असू दे, डबल इंजिन ही थिअरी सांगायला आणि ऐकायला चांगली असली तरी त्याचा दृगोच्चर परिणाम सारखा असतोच असं नाही, हे भारतीय राजकारणाचं रूप आहे. नंतरच्या काळामध्ये भारतीय राजकारण हे आघाड्यांच्या सरकारांमध्ये होतं, कारण 75च्या आणीबाणीमुळे 77 साली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार हे आपल्याकडे केंद्रात सत्तारूढ झालं, पण ते आघाडी सरकार होतं. आणि नंतरची 2019 पर्यंतची बहुतांश सरकार ही आघाडी सरकार होती. या ना त्या स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये कधी काँग्रेस प्रणित सरकार असतील, कधी भाजप प्रणित सरकार असतील, पण ती एकपक्षीय सरकार नव्हती. आणि त्या काळात बरोबर या डबल इंजिन नावाची चर्चा झाली नाही, हे गणित लक्षात घेण्याजोग आहे. मग खरं सांगायचं म्हणजे डबल इंजिन असूनही प्रश्न सुटत नव्हते आणि आघाडी सरकाराच्या निमित्ताने एकापेक्षा जास्त पक्ष सरकारात सहभागी असून सुद्धा सुटत नव्हते. अटलजींच्या सरकारमध्ये तर एक काळ 30 पेक्षा जास्त पक्ष सहभागी होते. नरसिंहरावांच्या सरकारमध्येही एकापेक्षा जास्त पक्ष सहभागी होते. इंदरकुमार गुजराल आणि HD देवेगौडांच्या पक्षामध्ये महत्वाचे पक्ष बाहेर होते. म्हणजे गमतीने प्रमोद महाजनांचं ते भाषणाचा दाखला वारंवार दिला जातो की महाजन जेव्हा विरोधी पक्षाचे सभासद म्हणून संसदेच्या एका शिष्टमंडळाबरोबर परदेशामध्ये गेले त्यावेळेला त्या इतर लोकांना प्रश्न पडला होता की जो सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता आहे तो सरकारच्या बाहेर आहे आणि ज्याचा एकच खासदार आहे तो मात्र देशाचा मंत्री आहे, अशाही स्वरूपाचं भारतीय राजकारण आपण पाहिलेलं आहे. पण त्याच्यामधला एक दुसरा महत्वाचा फरक असं लक्षात घेतला पाहिजे की प्रश्न आघाडी सरकारचा किंवा एकपक्षीय सरकारचा नाहीये, तर भारतीय राजकारण हे बऱ्याचदा लाटेवर चालतं का याचा विचार करावा लागेल. मग ती लाट सकारात्मक का नकारात्मक या दोन्ही अर्थानं विचार करावा लागेल. आणीबाणीला विरुद्ध असलेला सर्वसामान्यांच्या मनातला असंतोष अशा अर्थाने जर ती सरकार विरुद्धची नकारात्मक लाट असेल तर त्या लाटेमध्ये इंदिराजींचं सरकार नेस्तनाबूत झालं ही वस्तुस्थिती आहे. स्वतः इंदिराजी सुद्धा लोकसभेची निवडणूक हारल्या, हा त्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आहे. परंतु जर इतकी नकारात्मक लाट इतक्या डीप रूटेड अशा पद्धतीच्या सामाजिक असंतोषातनं जन्माला येत असेल तर काही मोजक्या महिन्यांच्या वर्षाच्या जमत्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये इंदिराजी पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी कशा निवडून येतात याचाही विचार झाला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच एखाद्या तात्कालिक घटनेतून त्यातनं लाट निर्माण झाली तरी त्या लाटेचं एक संस्थात्मिकीकरण इन्स्टिट्यूशनलायझेशन किती प्रमाणात आणि किती काळासाठी करता आलं हा भारतीय राजकारणामध्ये जरूर विचारण्याजोगा प्रश्न आहे. आणि ही स्थिती 1947 ते 2023 मध्ये वारंवार उद्भवलेली आहे. म्हणजे एक काळ राम मनोहर लोहियांसारख्या नेतृत्वाच्या अंतर्गत अनेकदा संयुक्त विधायक दल संविधाची सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. अगदी तशा अर्थाने म्हटलं तर 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्या अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याही नेतृत्वामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्या वेळेला त्या पक्षामध्ये नसलेली माणसंही मंत्रिमंडळामध्ये जरूर सहभागी होती. परंतु त्या मानानं त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन नंतरच्या काळामध्ये झालं नाही ही गोष्ट नक्की. असं जर असेल तर ते बदलत्या समाजकारणाचं प्रतिबिंब आहे की बदलत्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे याचा विचार करावा लागेल. आणि 1947 ते 2023 या राजकारणाचा विचार करत असताना अजून एका मुद्द्याचा इथं विचार केला पाहिजे की अशा केवळ नकारात्मकच लाटा असतात असं नव्हे, तर सकारात्मक लाट सुद्धा असते का आणि ती खरोखरच उपयोगात येते का याचाही भारतीय राजकारणाचा विचार करताना विचार करावा लागेल. एकंदरीतच आधी 13 दिवसाचं, नंतर 13 महिन्याचं आणि नंतर 4.5 वर्षाचं अशी 3 राजवटी किंवा 3 काळ अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. आणि एकंदरीतच जर निखळ राजकीय चर्चा सोडली
तर अटलजींनी असलेलं त्यांचं नेतृत्व, त्यांची कार्यकुशलता याविषयी कोणाच्याही मनामध्ये आजमितीला शंका नाही. निदान त्यांच्या विरुद्ध असं काही ध्रुवीकरण नव्हतं ही गोष्ट नक्की. म्हणजे अनेक नोकरशहांनी, संधी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा असं अत्यंत मोकळेपणाने म्हटलंय की अटलजी इज द मोस्ट अंडररेटेड प्राईम मिनिस्टर. त्यांनी ज्या वेगानं, ज्या तडफेनं मग ते पोखरणच्या अणुचाचण्या असतील किंवा इतर आर्थिक कार्यक्रम असतील याची अंमलबजावणी केली, त्याचं पुरेसं श्रेय त्यांना दिलं गेलेलं नाही. मग हे श्रेय केवळ इतिहासकारांनी दिलं नाही अशातला भाग नाही, हे पुरेसं श्रेय मतदारांनी सुद्धा दिलं नाही असं त्याच्याबद्दल म्हणता येईल. म्हणजे शायनिंग इंडियाचं उदाहरण देत प्रमोद महाजनांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अटलजींनी 6 महिने आधीच निवडणुका घेतल्या आणि आज मितीला मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की अटलजी ती निवडणूक हरले होते. म्हणजे केवळ काम केलं म्हणून निवडणूक जिंकता येते किंवा केलं नाही म्हणून हरावी लागते अशातला भाग नाही. आणि मग इथे लाटेचं राजकारण येतं का याचा विचार करावा लागतो. बरं, अशी लाट येण्यासाठी गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या आर्थिक विषयांची चर्चा टाळली जाते त्याचं जर सामाजिक स्वरूप भयावह असेल तर मात्र त्याचे चटके बसतात, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. गॅटवरनं, डंकेलवरनं कामगार संघटनांचा अपवाद वगळला तर फारसे कोणते राजकीय पक्ष आपल्याकडे रस्त्यावरती उतरले नव्हते. परंतु महागाईचा मात्र विचार करावा लागतो आणि त्यामुळे कांद्याचे भाव जर वाढले तर दिल्लीची विधानसभेची निवडणूक हरावी लागते, हाही भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. आणि असे अनेक प्रश्न असले तरी काही वेळेला चरिष्म्याच्या जोरावरती तुम्ही निवडणूक जिंकू शकता, अशी ही गणितं असतात. अन्यथा 62च्या जीवघेण्या प्रभावानंतर चीनची निवडणूक का झाली याचा विचार करावा लागेल. आणि शास्त्री अशाच वेळेला सहानुभूतीच्या लाटेवरती मात्र आपल्याकडे निवडणुका आणि राजकारण बदलतं, हा मात्र सातत्यपूर्ण इतिहास आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं इंदिराजींवरती मोरारजी देसाई पंतप्रधान असण्याच्या जनता राजवटीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दखल केले गेले, ते आणीबाणी याच इंदिराजींनी लादली होती ही विसरून त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट निर्माण झाली, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. इंदिराजींच्या झालेल्या हत्येनंतर राजीव गांधींचं सरकाराने जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा ही सहानुभूतीची लाट होती, याचा विचार करावा लागेल. या दृष्टिकोनातनं 1991च्या संसदेच्या निवडणुका हे गणित मात्र जरूर लक्षात घेता येईल. त्या संसदेच्या निवडणुकांच्या काही मतदानाचे टप्पे आधीच पार पडले होते. त्या टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळाल्या, परंतु काही प्रमाणामध्ये मतदान झाल्यानंतर जी राजीवजींची हत्या झाली त्या हत्येनंतर 1991च्या संसदेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये मात्र काँग्रेसला भरघोस मतं मिळाली आणि त्यातनं सगळ्यात मोठा पक्ष पण पुरेसं बहुमत नाही, अशा परिस्थितीमध्ये नरसिंहरावांचं सरकार सत्तारूढ झालं होतं. मग अशा सहानुभूतीच्या लाटांचाही विचार होतो का याचा विचार करावा लागेल. जातींचं ध्रुवीकरण आणि त्या दृष्टिकोनातनं मतांचं ध्रुवीकरण ही गणितं वेगळीच आहेत. अर्थातच अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात जे सत्तेचे प्रयोग चालू आहेत त्याला राजकारण म्हणायचं का नेमकं काय म्हणायचं हा प्रश्न मी तुमच्यावरती सोडतो, कारण आपण आता राष्ट्रीय राजकारणाची जास्त चर्चा करणार आहोत. मग असं जर असेल तर भारतीय राजकारणाचा गेल्या 77 वर्षाचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आज मितीला ही सातत्यानं जितक्या सामाजिक संवेदनतेचे किंवा भावनाशीलतेचे विषय भारतीय राजकारणाला दिशा वेगळी देतात तेवढे आज मितीला आर्थिक विषय देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्याबद्दलची गमतीची उदाहरणं आहेत की गॅट सारखे विषय असतील, डंकेल सारखे विषय असतील, जीएसटी सारखे विषय असतील, आपल्या असं लक्षात येतं की ही जी पक्षीय मंडळी आहेत या 2-3 महत्वाच्या प्रश्नांवरती या पक्षाची ही भूमिका अशी गणितं जरूर होती, पण प्रत्यक्षामध्ये निदान दिसायला तरी होती, पण प्रत्यक्षामध्ये प्रत्येकच पक्षामध्ये त्या त्या प्रस्तावाचे समर्थक आणि विरोधक अशी गणितं होती, ही वस्तुस्थिती आहे. याच्या बरोबरीने जर विचार करायचा झाला तर भारतीय राजकारणामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये प्रादेशिक पक्ष नव्हते अशातली गट नाही, परंतु प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आजच्या इतकं नव्हतं.
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या प्रादेशिक पक्षांचं वाढतं प्राबल्य हे भारतीय राजकारणाला म्हटलं तर संधी, म्हटलं तर संकट असं आहे. आणि त्यातही व्यक्तिसापेक्ष किंवा व्यक्ती केंद्रित राजवट आणि पक्ष ही खरी गणितं किंवा खऱ्या अडचणीचे मुद्दे आहेत. म्हणजे आपल्या देशात मुळातच व्यक्तिपूजेचं महात्म्य जास्त आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये दक्षिण भारत किंवा अगदी पूर्व भारत याच्यामध्येही दिसणारे जे व्यक्तिसापेक्ष व्यक्ती केंद्रित पक्ष आहेत, यातनं फार मोठी अडचण जन्माला येते का? आणि त्या निमित्तानं काही राष्ट्रीय प्रश्नांकडे हव्या तितक्या गांभीर्याने बघितलं जात नाही का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी की 1990 सालपासनं सातत्यानं आपण आर्थिक सुधारणांचा कारभार राबवला. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, ज्याला खाऊजा असं गमतीनं त्या काळात म्हटलं गेलं, असं धोरण करत असताना मूळ अपेक्षा अशी होती की 1990 नंतरच्या काळामध्ये जसजसे आर्थिक सुधारणांचं धोरण आपल्या देशात स्थिरावत जाईल तसतसं भारतीय राजकीय पक्ष ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने होईल का? तर आर्थिक सुधारणा आणि राजकारण याचा जर विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात येईल की 1991 ते 2023 म्हणजे जवळजवळ ही 32-33 वर्ष आपल्याकडे विविध राजकीय पक्षांच्या रंगसंगतीची सरकार आली, वेगवेगळे पंतप्रधान आले, वेगवेगळे अर्थमंत्री आले. हे होणं साहजिक होतं, परंतु त्या प्रमाणामध्ये आपल्या आर्थिक धोरणांच्या दिशांमध्ये बदल झालेले नाहीत. म्हणजे भले विरोधी पक्षात असताना विरोध केला असेल, अगदी मोदींच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जीएसटीला विरोध केला, पण ते देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याच कारकिर्दीत जीएसटीची अंमलबजावणी झाली. अशासारखी अनंत उदाहरणं आहेत. ही कोणावरतीही व्यक्तिगत टीका नाही, परंतु 1991 ते 2023 या राजकारणाचा विचार करायचा झाला तर विविध राजकीय रंगसंगतीची सरकार आली, पण आपल्या अर्थकारणानं घुमजाव किंवा युटर्न केलेला नाही. फार फार तर सरकारनुसार प्राधान्यक्रमामध्ये म्हणजे प्रायोरिटीज मध्ये बदल झाला असेल, फार फार तर योजनांची नावं बदलली असतील. म्हणजे असं मी गमतीने म्हणतो की 91 ते 2023 मध्ये काँग्रेस प्रणित सरकार होती तेव्हा त्यांना गांधीजी, इंदिराजी, नेहरूजी यांची नावं दिली गेली. अटलजींच्या काळामध्ये दीनदयाळजी वगैरे नावं दिली गेली. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच योजना या प्रधानमंत्री योजना असतात. अशी या नावांची योजना जरी बदलली असतील, या ना त्या स्वरूपामध्ये शब्द जरी खेळले गेले असतील, फार फार तर या योजनांच्या आणि सुधारणांच्या प्राधान्यक्रमामध्ये म्हणजे प्रायोरिटीज मध्ये बदल झाला असेल, पण दिशांमध्ये बदल झाला नाही. हे भारतीय राजकारण आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी होती की सुधारणा राबवण्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांची किंवा बहुतेकांची अशी अपेक्षा होती की येणाऱ्या काळामध्ये अर्थकारणाशी सरकारचा संबंध हा फक्त एक एनेबलर म्हणून असेल, परफॉर्मर किंवा डुअर म्हणून असेल, अशातला भाग नाही. परंतु भारतीय राजकारणाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय राजकारण्यांनी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, गेल्या 33 वर्षात स्वतःचं महात्म्य आणि महत्व मात्र कमी होऊ दिलेलं नाही. आणि या बाबतीत मात्र विविधता में एकता लाजेल असं सर्वपक्षीय मतैक्य आहे. आणि हाच 1947 ते 2023 मधल्या भारतीय राजकारणाचा अर्थ आहे. मनपूर्वक धन्यवाद.